रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। कुंडलिका वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। भारत माता की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। महर्षि याज्ञवल्क्य महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश विसरोनी। गेले आशा पाश विसरोनी। गेले आशा पाश विसरोनी। विषय तो त्यांचा झाला नारायण। विषय तो त्यांचा झाला नारायण। विषय तो त्यांचा झाला नारायण। नावडे धन जन माता पिता। नावडे ते धन जन माता पिता। नावडे ते धन माता पिता। निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे। निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे। काहीच साकडे पडो नेदी। काहीच साकडे पडो नेदी। काहीच साकडे पडो। तुका म्हणे सत्य कर्मा भावेसाय। तुका म्हणे सत्य कर्मा घातलिया भय। घातलिया भय। घातलिया भय। नरका जाणे। विषय तो त्यांचा झाला नारायण। त्यांचा झाला नारायण। अभंगाच्या शेवटच्या 2 चरणाचा फक्त अर्थ पाहायचा राहिला। निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे। काहीच साकडे पडो नेदी। जो आपल्या देहाच्या सुखाबद्दल उदास होतो। अजून घुमतोय का आवाज? हां हां पहा. आता आपले बुवा घुमायला लागले. नवरात्रच व्हायचं आपलं.
माझा बेस कमी करून टाका. बुवाला बेस आहे कुठं? छान, हे पण कमी करा. हां, अनेक भक्तांची चरित्र आपण नेहमी ऐकतो, जे आपल्या देहाच्या ऐहिक सुखाबद्दल निराश असतात, अनुत्साही असतात, परमेश्वराच्या सेवेमध्ये सगळं आयुष्य झोकून देतात, अनेक कष्ट सेसायला तयार असतात. मग अशा भक्ताच्या निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे, भगवंत त्याच्या पाठीशी उभा राहतो, असं जे महाराज इथे म्हणतात, सिद्ध कसं करणार? कारण बहुतांशी भक्तांच्या निर्वाणाच्या वेळी यातनामय पद्धतीनं ते मृत्यू पावलेत, याच कथा जास्त आहेत. एखाद्या वेळी काहीतरी चमत्कार घडून तो भक्त वाचला, अशी कथा आहे, पण ती 50तनं 10. बाकी 40 कथा यातनामय मृत्यूच्याच अधिक आहेत. कशी संगती लावायची या दोन विधानांची? तर संगती इतकीच आहे महाराज, कोणत्याही मोठ्या माणसाचं भगवंतापाशी हेच मागणं असतं, तो मुळातच देहाबाबतीत उदास आहे. तेव्हा देह वाचला म्हणजे तू आलास असं ते समजत नाहीत. ते जगतात त्यांच्या कार्याच्या रूपानं. त्यांचं कार्य संपलं तर ते संपल्यासारखे आहेत, आणि कार्य चालू राहिलं तर ते शिल्लक राहिल्यासारखे आहेत. म्हणून कोणीही मोठा मनुष्य भगवंताला अशी मागणी कधीच करत नाही की तू माझ्या देहाचं रक्षण कर. रामकृष्ण परमहंसांना जेव्हा घशाचा कॅन्सर झाला, तेव्हा सगळ्या शिष्यांनी त्यांना विनवलं होतं, गुरुजी तुमची भगवंतापाशी एवढी ओळख आहे, तुम्ही त्याच्याशी संवाद करू शकता. तुम्ही भगवतीला फक्त सांगितलं की तुमच्या घशाचा कॅन्सर काढून घेईल, मी माझ्या देहासाठी तिला काही सांगत नाही, म्हणूनच ती माझ्याशी बोलते. माझ्यासाठी मागणं नाहीच, माझ्या पोटापुरतं काही मागायचं असेल तर ती भीक, माझ्या प्रगतीसाठी मागायचं असेल, शिक्षणासाठी मागायचं असेल तर ती भिक्षा, काही मोठ्या सामाजिक कारणासाठी मागायचं असेल तर ते दान, आणि विश्वासाठी मागायचं असेल पसाय दान. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी. ज्ञानेश्वर माऊली स्वतःसाठी काय मागतील? काहीच नाही. आता विश्वात्मके देवे येणे वागिने तोषावे, तोषोनी मज द्यावे. काय? दुरिताचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहू. मागायचं ते जगासाठी, मागायचं ते कार्य संपन्न झालं पाहिजे. ते कार्याच्या रूपाने जगतात. आता विचार जर केला, अनेक थोर वीरांचे असे यातनामय मृत्यू झाले, पण त्यांनी मनापासून जे कार्य केलं ते कार्य नाही कधी थांबलं. त्या कार्याचं निर्वाण व्हायची वेळ आली होती तरी भगवंताने ते कार्य असं उचलून दाखवलं की जे स्वप्नातही येणार नाही. शिवछत्रपतींचं एवढं मोठं कार्य, दुर्दैवाने 50व्या वर्षी त्यांचा मृत्यू. पण तो मृत्यू सुद्धा त्यांच्यामधल्या कुठल्या तरी ब्राह्मण मंत्र्यांनी कट कारस्थान करून घडवला, हे दाखवण्याचा, हे शिकवण्याचा प्रचंड अट्टहास पुस्तकांपासून मालिकेपर्यंत चालू आहे. पण या अट्टहासामध्ये विवेक नावाची गोष्टच लोक विसरतात. जर ब्राह्मण मंत्र्यांच्या एकत्र कट कारस्थानाने शिवाजीराजांचा मृत्यू झाला असेल तर शंभूराजे सिंहासनावर आल्यानंतर त्याच मंत्र्यांना त्याच पदावर त्यांनी का ठेवलं? जे पुरावे 300 वर्षानंतर यांना सापडू शकतात ते पुरावे तेव्हा संभाजी महाराजांना का नाही सापडले? नंतरच्या कालखंडामध्ये अण्णाजी दत्तो असोत किंवा बाळाजी अवजी असोत, कोणीही असोत, त्यांना जे हत्तीच्या पायी दिलं किंवा तोफेच्या तोंडी उडवलं,
हे शंभूराजांनी राज्यावर आल्यानंतर 2 वर्षांनी झालेल्या घटना आहेत. जेव्हा शंभूराजांच्या विषप्रयोगाचा प्रयत्न झाला त्याच्यानंतर झालेली ही कारवाई आहे. ते राज्याभिषेकाला बसलेले असताना अण्णाजी दत्तोंची, बाळाजी औजी चिटणीसांची जागा त्यांनी तीच का ठेवली? त्यांनी विषप्रयोग करून राजांना मारलं ह्याचे पुरावे जर तुमच्याकडे होते ते शंभूराजांकडे नव्हते का? म्हणजे मला जेवढे पुरावे जमा करता येतात तेवढेही शंभूराजांना जमा करता येत नाहीत असं मालिका करणाऱ्यांचं म्हणणं आहे. 4 ब्राह्मण मंत्र्यांनी मिळून सगळी रायगडची सत्ता हातामध्ये घेतली होती म्हणजे सोयराबाई नाकामी होत्या हे यांचं म्हणणं आहे. आपण बोलताना चुकून दुसऱ्या कोणाची मानहानी तर करत नाही ना, एवढा सुद्धा विवेक कोणाला राहत नाही. खरं फितुरामध्ये आणि स्वामिनिष्ठामध्ये जात हा विषय येऊच नाही आहे. अन्यथा जातीवरच सगळं बोलायचं झालं तर शिवाजी राजांच्या विरोधामध्ये प्रत्यक्ष तलवार घेऊन लढलेल्यांमध्ये सुद्धा मराठ्यांची संख्या प्रचंड होती. तसंच प्रत्येक बादशहाकडे नोकरी करणाऱ्या इतर जातीच्याही सरदारांची संख्या प्रचंड होती. त्यात इतरांकडे नोकरी करत असलेल्या 1-2 ब्राह्मणांची नावं असायची शक्यता आहे. पण 2 नावं जर ब्राह्मणाची म्हणून सांगायची असतील तर बाकीची 100 मराठ्यांची आहेत ती सांगणार का? या जाती शिवाजी राजांच्या विरुद्ध तलवार काढून लढल्या म्हणून बोलणार का? आणि शिवाजी राजांची कारकीर्द बघितली तर ती सातत्याने अशी दिसते, त्यांनी जात हा विषय कधी डोक्यातच घेतला नाही. जर चांगलं वागत असेल, स्वराज्याच्या पाठीशी उभा राहत असेल तो गोपीनाथ पंत बोकील नावाचा ब्राह्मण शिवाजी राजांचा वकील असू शकतो. आणि वाईट वागत असेल तर कृष्णाजी भास्कर ब्राह्मण असून तो मारला जाऊ शकतो. ब्राह्मण मारायचा का ब्राह्मण जगवायचा हा मुद्दा नाही आहे. स्वराज्याला उपयुक्त असलेला जगवायचा, स्वराज्याला उपयुक्त नसलेला संपवायचा, इतकाच त्यातला मुद्दा आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी ज्या हजारो सैनिकांच्या कत्तली उडाल्या त्या सगळ्या कत्तली काही मुसलमानांच्या नव्हत्या. अफजल खानाच्या सैन्यात 60% हिंदू होते. शेवटी हिंदूंच्याच मानेवर तलवारी चालवाव्या लागल्या शिवप्रताप दिनाला सुद्धा. मग आता कोण कोणाविरुद्ध लढले असं जर म्हणायचं झालं तर फक्त मानवतावादी आतंकवाद्यांविरुद्ध लढले इतकंच म्हणता येईल. जे आतंकाच्या पाठीशी उभे होते ते हिंदू सुद्धा कापून संपवले महाराजांनी. आणि जे चांगले होते यांना चांगलं म्हणण्यासाठी यांची जात कुठली आहे ती बघा आणि मग चांगलं म्हणा. इतक्या क्षुद्र पातळीवर शिवाजी राजांचा इतिहास आणणं आपल्या देशाचं दुर्दैव आहे. असो, फक्त शहाण्या माणसांनी जागं राहावं आणि इतरांना ह्याच पद्धतीनं विवेक शिकवत राहावं इतकंच खरं. आताची मालिका किंवा बाकी सगळ्या गोष्टी पाहून जर कोणी तुम्हाला हा प्रश्न विचारला की त्यांनी शिवाजी राजांना मारलं हे कितपत खरं आहे, ते एवढंच फक्त सांगा, ह्यांना कळलं ते संभाजी राजांना का कळलं नाही ते सांग. संभाजी राजांनी स्वराज्याच्या गादीवर आल्यानंतर यांनाच परत मंत्री का नेमावं वगैरे वगैरे वगैरे. इतिहास वाचून ठरवावा. चित्रपट, मालिका किंवा काही वेळेला एक भूमिका ठरवून लिहिलेली पुस्तकं ही नेहमीच मनुष्याच्या मतीचा, बुद्धीचा भ्रंश करतात. सावध राहायला हवं. असो, आत्ता मुद्दा तो नाही. शिवाजी राजांचा 50व्या वर्षी मृत्यू झाल्यानंतर सुद्धा कुठे निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे? संपलाच ना आयुष्याचा कारभार. पण राजे गेले म्हणजे हिंदवी स्वराज्य संपलं. आता हिंदवी स्वराज्याला कोणी त्राता नाही अशी कल्पना करून जेव्हा औरंगजेब बादशहा 7 लाख फौज घेऊन भारताच्या महाराष्ट्रात उतरला तेव्हा महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातले हिंदवी स्वराज्याचे मावळे औरंगजेबाशी 27 वर्ष लढले. कशाला म्हणतात 27 वर्ष साहेब? आणि 27 वर्षांनी जेव्हा औरंगजेबाच्या त्या धर्मांध नांगीचा ठेचून मोड केला तेव्हा युद्ध थांबलं. तेव्हा युद्ध थांबलं. शिवाजी राजे गेले, शंभूराजे गेले, राजाराम राजे गेले, स्वराज्य राहिलं का नाही हे महत्वाचं आहे. आणि ते हिंदवी स्वराज्य नंतर किती मोठं झालं तर नंतरच्या काळात दिल्लीच्या बादशहाला विचारावं लागायचं
याच्या पुढचा हा बादशाह बसवायचा आहे, चालेल का साहेब? काही काळामध्ये सातारची छत्रपतींची गादी आणि त्यांचे पंतप्रधान असलेली पुण्याची पेशव्यांची गादी हे दिल्लीचे प्रशासक झाले. अगदी शेवटच्या कालखंडामध्ये महादजी शिंदे हे मराठशाहीचे दिल्लीवर लक्ष ठेवणारे मुतालिक होते. त्यांच्या दरबारातले दिल्लीमध्ये काय कायदे करायचे ते महाराष्ट्रातला महादजी शिंदे ठरवेल, त्याच्यावर लक्ष आम्ही ठेवू. हिंदवी स्वराज्याची कुठपर्यंत उडी गेली महाराज, कुठपर्यंत उडी गेली. अहो, राजांच्या नंतर 150 वर्ष आपलं राज्य चढतं वाढतं राहावं, इथं पाहता आलं पाहिजे. निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे, काहीच साकडे पडू नेदी. पण असं जर चांगलं काम वाढावं वाटत असेल तर शेवटच्या चरणाचा अर्थ लक्षात ठेवायचा. बस, बरोबर का? तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य. भक्तांनी काय काय करावं यासाठी जी मालिका आहे यामध्ये उपासना करावी माहिती आहे. नवविधा भक्तीमधली कोणती ना कोणती भक्ती प्रेमपूर्वक करावी माहिती आहे. स्वतःच्या देहाच्या सुखाबद्दल उदास राहावं कळलंय. उदास राहावं म्हणजे दुर्लक्ष करावं असं नाही. सौष्ठव आरोग्य मिळवावं पण देवसेवेत खर्च करावं, समजलंय. एक वेळ मातापित्यांनी सुद्धा जर आपल्या देवकार्याला विरोध केला तर मातापित्यांचंही प्रेम बाजूला करून देवकार्य करावं हेही कळलं. पण शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, समजा आपल्याला एखादं मोठं काम नाही करता आलं. देवकार्य म्हणजे तशी सोपी गोष्ट नाही. सज्जनपणे वागणे हे देव अनुकरण आहे, देवकार्य नव्हे. तू तुझे ट्रॅफिकचे नियम पाळणं हा तुझ्या कर्तव्याचा विषय आहे. हे काही पोलिसावर उपकार नव्हेत, हे काही प्रशासनावर तुम्ही केलेला परोपकार नव्हे. किंबहुना भारतीय लोकांनी सुशिक्षितांनी किमान ट्रॅफिकचे नियम पाळले तरी पोलिसांचं निम्म काम कमी होईल. पोलीस दल हे आपल्या संरक्षणासाठी आहे हेच अनेकांच्या लक्षात नाही. तुमच्या गाड्या मोजत बसायला आपण त्या पोलिसांना लावतो, किती मूर्खपणा आहे. ट्रॅफिकचं नियोजन करायचं आहे का तुझं नियोजन करत बसायचं त्याने? अनेक आपल्या भारतीय चांगल्या माणसांच्या शक्ती आपण नको तिथे खर्च करतो का? साधा सिग्नल पाळला तर त्याची निम्मी कामं कमी होतात, त्याची शक्ती कायम राहते, तो आणखीन 4 चांगल्या गोष्टी करू शकतो. एखाद्या मोठ्या इंजिनियरला विटा उचलवण्यामध्येच दमवून टाकावं तसं आमचं चाललंय सगळं सैन्याबद्दल आणि पोलिसाबद्दलचं काम. महाराज या ठिकाणी फार सुंदर असं वक्तव्य करतात, मला एखादं मोठं काम नाही उभं करता आलं. लक्षात घ्या, कर्तव्य आणि उपकार याच्यात खूप मोठा फरक आहे. कर्तव्य केल्याचं बक्षीस मिळत नाही, पण कर्तव्य न केल्याची शिक्षा मिळते. लायसन माझ्यापाशी नसेल तर शिक्षा आहे, पण लायसन आहे म्हणून बक्षीस नाही मिळत, ते कर्तव्य आहे. मी आईवडिलांची सेवा केली हे पुण्य नव्हे, हे कर्तव्य आहे. मात्र टाकलं तर पाप आहे. कर्तव्य केलं नाही तर पाप आहे, पण कर्तव्य समाजाला सांभाळलं पाहिजे. मी माझ्या बायकोला सांभाळतो, मुलांना सांभाळतो, आईबापाला सांभाळतो, आणि हे सगळे समाजाचेच घटक आहेत. म्हणजे मी समाजाला सांभाळतो असं लबाडासारखं उत्तर नाही करायचं. प्रपंचाला सांभाळणं हे तुझं कर्तव्य आहे. हे कर्तव्य तुझं करत असतानाच याच्याही पेक्षा बाहेरचा जो एक मोठा समाज आहे त्यासाठी तुझं काहीतरी योगदान. ठीक आहे, अख्खं कल्याण स्वच्छ करायचं हा प्रकल्प तू करू शकत नाहीस, मान्य. तुझ्या गल्लीपुरतं काम, एखाद्या चांगल्या कामाला मदत तर कर. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. तुला कसायांबरोबर युद्ध करता येत नाही ना, सोडून दे. तुला ट्रॅफिकच्या तिथे टोल नाक्याला उभं राहून गायी वाचवता येणं शक्य आहे का? नाही, सोडून दे. पण ज्यांनी गायी वाचवल्या त्या गायी नीट जगाव्यात म्हणून महिन्याला 15 रुपये त्या गोशाळेला नेऊन तर दे. तू वसुबारसेला शोधणार, टिळा लावायला गाय कुठं सापडते? त्याच्यानंतर वर्षभरात ती जगली काय मेली काय, कुठली तरी मिळणारच आहे ना. नाही मिळाली तर मातीची करू. इतका तुझ्या आईबद्दल तू असा दुष्ट असतील
सत्यकर्मा व्हावे साह्य. फक्त याचं विश्लेषण आहे का, साह्य करावं हे बरोबर आहे, पण कुठे सत्यकर्म असेल तर, म्हणजे चांगलं कर्म असेल तर साह्य व्हावे. नाही तर आमच्याकडे अनेक परोपकारी आहेत. काय केलंस बाळा काल तू? कोणाला मदत केलीस? काय केलीस? आमच्या बिल्डिंगचा एक वॉचमन होता, त्याच्या हातातून काठी गळून पडत होती, मी त्याला उचलून देत होतो. तो वॉचमन म्हातारा आहे का? हाताला कंप आल्यामुळं काठी पडत होती का? चांगला तरणा आहे, मग काठी का पडत होती? दारू प्यायला होता. अरे पण दारू प्यायला तर गप झोपेल. काठी घेऊन काय करत होता? बायकोला मारत होता. तुझ्या बिल्डिंगचा वॉचमन काठी घेऊन त्याच्या बायकोला मारत होता. दारू प्यायल्यामुळं त्याची काठी गळून पडत होती आणि हात ती उचलून देत होता. कर्माला साह्य केलं का नाही? असं नाही साह्य सांगितलं पठ्या. सत्यकर्मा व्हावे साह्य. चांगलं काम असेल, ज्यांनी मानवता शिल्लक राहते, असं काही काम असेल तर आपण यथाशक्ती त्याला साह्य करावं. आणि काही वेळेला असंही सांगतो, चांगल्या कामाला मदत करायला गेलं ना, मुळात चांगल्या कामाला संकट फार, पण ती संकट असतानाही आपण मदत केली तर त्यातली काहीतरी संकट आपल्यावर येणार हे शक्यच असतं, निश्चित असतं. बरं, ती संकट सहन करणं शक्यही असतं, पण आपल्याला उगाच माणसं घाबरवतात. स्वच्छ भारत अभियान चालू आहे आपले बुवा. हो, रस्ते झाडायचे आहेत, उद्घाटनाला या, घरचा झाडू घेऊन या, आणि जरा सगळ्यांचे फोटो काढून होईपर्यंत इथपर्यंत झाडा. बाकी सगळं पुणं काही साफ करायला तुम्हाला जमायचं नाही. सगळं पुणं कसं साफ करायचं याची पाहिजे तर सीडी काढा. काढली बरं मी सीडी तशी. कचऱ्याचे नियोजन कसे करावे याच्यावर सीडी आफळेबुवाची. बस सगळ्या पुण्यातली सीडी वाजवली, त्याला नाव दिलं कचरा कीर्तन. म्हणलं काय रे, माझं काय चुकलं काय बाया? म्हणलं मग आता नाव काय द्यायचं? मग मी त्यांना नाव सुचवलं, कचरा वर्तन. कचऱ्याच्या बाबतीत आपलं वर्तन कसं असावं असं पाहिजे ना, कचरा कीर्तन. मग इथपर्यंत माझी मानहानी होती ती मी सहन केली, पण त्याच्या पुढची मानहानी त्याचपेक्षा त्रासदायक. कचरा गोळा करणाऱ्या वेगवेगळ्या गाड्यांवरती माझं कीर्तन लावलेलं असतं सीडीवर, आणि लोक बरेचसे माझा आवाज ओळखतात. तेव्हा पुण्यातल्या अनेक पेठांमध्ये ही हाकाटी उठते, आफळेबुवाचा आवाज आला, कचरा आणा, कचरा आणा, कचरा आणा, कचरा आणा. काय छळ आहे, पण पर्याय नाही. आपण केलं ना ते असं कीर्तन, पण एवढं तर करा, झाडून तर काढा. आणि आपण झाडू घेऊन निघालो. कशाला जाताय? कमरेची दुखणी काही कमी आहेत का तुम्हाला? आज हे सगळे फोटो काढतील, टाळ्या वाजवतील, उद्या कंबरड मुडलं तर कोण येणार आहे? हॉस्पिटलमध्ये उताणे पडलात, आम्हाला पालथं पडायची वेळ येईल. कळले काय? असं जर चांगल्या कामाला आपण साह्य करताना कोणी आपल्याला भीती घातली तर अशा भीती घालणाऱ्याचा पत्ता कुठला? परमनंट ॲड्रेस घातलिया भय. असा जो भय घालेल तो नरका जाणे. अशा माणसाची जागा रिझर्वड आहे नरकात. त्यामुळं चांगलं कोणी करत असेल, त्याला मदत नाही करता आली तरी एक वेळ चालेल, पण किमान त्याला भय नका. बघ रे बाबा, तुझं काय करायचं? हो, असं काय झालं तर मी यायचो नाही. हो, तुझ्यासारख्या भित्रटावर कोण अवलंबून आहे? पण असं काही झालं तर मी तुझ्या पाठीशी उभं राहीन, एवढं तर म्हण. असं काही संकट आलं तुझ्या धर्मरक्षणाच्या वेळेला तर आम्ही तुझ्याबरोबर साह्याला राहू, एवढं तर म्हण. कशाला नको त्यांना साह्य करताय? तुमच्या मागे जंगलात लावल्यावर कोण आहे? घातली या भय. जाऊ दे. तेव्हा किमान महाराजांनी सांगितल्याप्रमाणे
शक्य तर एखादा समाज बलवंत होईल असा प्रकल्प करावा. नाही करता आला, जे करतायत त्याला सहाय्य करावं. सहाय्य ही नाही करता आलं तर किमान ते करणाऱ्या लोकांना घाबरून त्यांचे पाय तर किमान ओढू नयेत, हे उपासनेच्या बरोबरीनं केलं पाहिजे. काय आहे हे, उपासना करताना असलं काही करू नये. आपला मार्ग कसा आहे कळलं. आम्हाला तसं पॉलिटिक्समध्ये काही फारसा इंटरेस्ट नाही. तुम्ही युद्ध करा न करा, नंतरच्या काळात कुठलाही पक्ष सत्तेवर येऊ नये तर न येऊ नये तर सगळं राष्ट्र इराणला दत्तक जावं. आपल्याला काय करायचंय, महाराज तारायला सिद्ध आहेत. हो, कारण सगळे व्हॉट्सअपवरती आता मेसेज फिरतायत. मेसेज बघून तर छाती दडपूनच जायची वेळ आली आहे. ज्याला गरज आहे त्याला मदत करणं हे शासनाचं काम आहे, यात संशय नाही. पण आता हजारो पक्षांचे जाहीरनामे आलेत. तुम्हाला गरज असो नसो, तुम्ही मुसलमान धर्माचे आहात म्हणून तुम्हाला या सवलती देऊ, फक्त आम्हाला सत्तेवर आणा. तुम्हाला गरज असो वा नसो, तुम्ही फक्त ख्रिश्चन आहात म्हणून तुम्हाला या सवलती देऊ, आणि गरज असो वा नसो हे हिंदू आहेत म्हणून यांच्या तोंडात लघवी करू. लंडनमध्ये सभा चालल्या आहेत आणि लंडनच्या सभेमध्ये या पक्षाचे समर्थक पक्षाचा जय जयकार करतायत आणि हिंदुस्थान मुर्दाबाद नारे लगावतायत. आणि तुम्ही हिंदुस्थान मुर्दाबाद म्हणू नका असं एकही पक्ष नेता स्टेजवरनं त्यांना रागवतही नाही. ही कशाला परवानगी आहे असं समजू आम्ही पुढच्या निवडणुकीत. माझा पक्ष सत्तेवर आल्यानंतर जे हिंदुस्थान मुर्दाबाद म्हणतात त्यांना आपण सीट देणार. ज्यांना मुळात भारत हा हिंदुस्थान नकोच आहे अशा लोकांची चलती करण्यासाठी तुम्ही आता उभे राहणार. किंबहुना संविधान बचाव, संविधान बचाव, संविधान बचाव म्हणून ओरडणारे या व्हॉट्सअपला का नाही उत्तर देत? संविधानामध्ये कोणीतरी फक्त त्या धर्माचा आहे म्हणून त्याला सवलत देणं संविधानाच्या बरोबर विरोध आहे. मग एवढे जाहीरनामे या हलकट पक्षांनी काढलेले असताना या पक्षावर खटले भरा असं संविधान बचाव मोहीम का बोलत नाही की हे बाबासाहेबांच्या तत्वाच्या विरुद्ध आहे? एखादी व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली आहे, त्या मुसलमानांना मदत करण्यात काही वाईट नाही, पण त्याला गरज नसताना फक्त तो त्या धर्माचा आहे म्हणून तुम्ही मदत करणार असाल तर ते बाबासाहेबांच्या तत्वाच्या विरुद्ध तुम्ही वागता. असं बाबासाहेबांवर प्रेम करणारे का बोलत नाही आहेत? मग न बोलण्यामध्ये सगळ्यांचे हात दुसऱ्या कोणी बांधलेत? हात बांधले असतील तर तोंडही बांधलेत. आणि 3 महिन्यावर निवडणुका असताना सगळं चाललंय. फेब्रुवारी मार्चच्या आसपास निवडणूक उभी राहील तर जणू काही या निवडणुकीत आपण जिंकणारच आहोत, इतक्या ताकदीनं हिंदुस्थान मुर्दाबाद. सगळे कायदे हिंदूंना चिरडून टाकाला आणि याच्यानंतर इतर धर्माच्या लोकांना भारताची सगळी आवास योजना आम्ही उघडी करून देऊ, इतकं आईचं साम्राज्य विकायला माणसं उभी राहिली आहेत. घोषणा सुरू. बाहेरचे सगळे आपल्याला धर्माला काय मिळणार आहे याच्यावर व्होट करायला उभे आहेत आणि दुर्दैवाने हिंदू फक्त पेट्रोल भरायला मिळणार आहे का नाही या तत्वावर भांडायला उभे आहेत. यांना सुशिक्षित म्हणायचं. पेट्रोलचे भाव किती वाढवले, किती वाढवले, बाकीच्यांचे भाव किती कमी केले ते बघता. मागच्या काळामध्ये बाकीच्या सगळ्या पदार्थांचे भाव किती होते ते सांगा स्वतःच्या तोंडाने, एकदा डोळ्यांनी वाचून सांगा. मग ते कमी का केले याबद्दल नाही बोलत. लक्षात घ्या, कोणीच 100% तांदूळाचा नाही आणि कोणीच 100% मोहरीच्या दाण्याचा नाही. प्रश्न इतकाच आहे, डोक्यात मारूनच घ्यायची असेल तर दगड मारून घ्यायचा का वीट मारून घ्यायची हाच प्रश्न आहे. ज्यांना डोकं आहे त्याने ठरवावं.
आपलीच जर इच्छा दगड डोक्यात घालून आणि पायामध्ये बांधून या अरबी समुद्रात जीव द्यावा अशी असेल तर त्याच्या इच्छेला कोण नाही म्हणणार. ठीक आहे, मी सगळ्या भारताच्या लोकांचं नाही प्रबोधन करू शकत, पण किमान याच्या पुढे भारताच्या हिताचा विचार कर असं दोन तर मूर्खांना आपल्याला सांगता येईल. सत्यकर्मा व्हावे साह्य. आणि कशाला उगाच तुम्ही नको त्या लोकांचा प्रचार करताय, कशाला उगाच नको ते सांगताय. घातली या भय हराम खोराओ. 56 पिढ्या सकट नरकात पडा. ज्या माणसांना चालू असलेल्यातलं चांगलं बघता येत नाही याला सुद्धा मानसिक विकृती म्हणतात. विरोधासाठी विरोध करता करता स्वतःच्या मृत्यूची आणि मढ्यांची संख्या वाढवायला बसलेले नादान ते पातक करोत. पण किमान पुण्याचे मार्ग आम्ही तरी चालू ठेवले पाहिजेत. असतील सिद्धी जौहरकडे लक्षावधी आणि असतील बाजी प्रभूकडे फक्त 300, पण घोडखिंड लढवावी लागेल, ती पावनखिंड करावी लागेल. रायगडची सिंहासनं उभी करून दाखवावी लागतील आणि देशाच्या दुश्मनांची मडी निर्माण करून खाली जमिनीखाली एकेकाला गाडावा लागेल. नातवंडांचे विचार करून बँकेत पैसे ठेवताय, पण या बँका शिल्लक राहिल्या पाहिजेत ना. बँकेत पैसे राहतील ते काढून घ्यायला नातवंड जिवंत राहिली पाहिजेत ना. 10 मिनिटं पोलिसांना सैनिकांना बाजूला घ्या, सगळ्या 100 कोटी हिंदूंना जागा दाखवतोय अशी दम देणारी माणसं लोकसभेमध्ये नेते आहेत. आणि जी माणसं तुमच्या माझ्या नातवंदा पणतवंदांना गोळ्या घालून रस्त्यावरती सशासारखे, बकऱ्यासारखे, कुत्र्यासारखे मारून बघायला उत्साहाने तयार आहेत, आणि दुर्दैवानी यांच्या हाताला हात लावून अंधार पसरवायची कामं आमची ही माणसं करतात. यांना शहाणं कसं म्हणावं. म्हणून बाबांनो, फार काही नाही जमलं तरी किमान आता रोज हनुमान चालीसाचे 11 पाठ करा. इतर काही करू नका असं नाही म्हणत, जेवढा जमेल तेवढा भारताचं प्रशासन सज्जनाच्या हाती राहील हा प्रचार करा. पण याही पेक्षा काही नाही जमलं तरी किमान 11 हनुमान चालीसाचे पाठ करा आणि ते पुण्य सतत त्या हनुमंताच्या पायी वाहत राहा आणि मारुती रायाला सांगत राहा, बाबा रे, जे काही या हनुमान चालीसाचं पुण्य आहे ते तू घे, पण भारताला आता हिंदुस्थान करणारी शक्ती शिल्लक राहू दे, विजयाच्या मार्गावरती राहू दे, भारताच्या देवदेवतांचं सामर्थ्य शिल्लक राहणाऱ्यांना तू बळ द्यायचेस, तू बळ द्यायचेस. दुश्मनाची विष्ठा खाऊन रावणाचं समर्थन करणारे अनंत हरामखोर आत्मे भारतात कार्यरत आहेतच. पण हनुमंताच्या भक्तांनी रावणाच्या समर्थकांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी मारुतीराया तू मदत करायची, दुसरं कोण करणार. उपासनेचा आश्रयो उपासने वीड निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त होत नाही. सत्यकर्म पाहिजेच, सत्यकर्माला साह्य पाहिजे. सत्यकर्माच्या साह्यामध्ये भय घालायचे नाही. मात्र या सत्यकर्माला विजय मिळवून देण्यासाठी उपासना थोडीशी कडकपणे, कडवटपणे, हट्टाने अशी करून आपलं सर्व पुण्य काही काळ तरी देशाच्या सुरक्षेसाठी, संवर्धनासाठी देणं तुम्हा मला भाग आहे महाराज. तेवढं देता आलं तरी पण आपण अभिमानाने म्हणू शकू, आम्हाला पण जमलं भक्त व्हायला. का महाराज हेच सांगत होते आम्हाला न भक्त होण्यासाठी, भक्त ऐसे जाणाचे देही उदास, भक्त ऐसे जाणाचे देही उदास, भक्त ऐसे जाणाचे देही उदास. गेले आशा पाश निवारोनी निवारोनी
विषय तो त्यांचा झाला, नारायण विषय तो त्यांचा झाला, नारायण विषय तो त्यांचा झाला, नारायण झाला, नारायण झाला, नारायण. पंढरीनाथ महाराज की जय. 5 वेळेला भजन करूया. आपल्या एका हाताने आपल्या दुसऱ्या हातावर छान टाळी वाजव. आवाज खूप घुमतो दादा, हा तर घुमणार नाही असं पहा. श्रीराम. गोड आवाजामध्ये आनंदाने भजन म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम. माझ्यानंतर म्हणावं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. महाराष्ट्रामध्ये नाशिक शहराशेजारी बगूर नावाच्या एका छोट्याशा खेडेगावात एका साध्या घरामध्ये जन्माला आलेले विनायक दामोदर सावरकर, ज्यांनी प्राथमिक शिक्षण बगूरला पूर्ण केलं, माध्यमिक शिक्षण नाशिकला पूर्ण केलं, महाविद्यालयीन शिक्षण पुण्याला पूर्ण केलं. हे शिक्षण घेत असतानाच भारतीय स्वातंत्र्यासाठी आवश्यक असलेली मित्रमेळा नावाची संघटना वाढवली आणि नंतर त्याचं नामकरण अभिनव भारत या तऱ्हेनं केलं. अभिनव भारताच्या शाखा आता फक्त महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर लंडन, पॅरिस अशा परदेशातही मोठ्या झाल्या.
शत्रूच्या मुलखामध्ये जावं आणि शत्रूला आपला दरारा दाखवावा, या हेतून 23 वर्षाचे सावरकर लंडनला गेले आणि इंग्लंडमध्येच शस्त्राची विद्या संपन्न केली, भारतामध्ये पाठवली. देशप्रेमींसाठी आवश्यक ते सुंदर वाङ्मय दिलं पाहिजे म्हणून देशप्रेमाने ओतप्रोत भरलेली जोसेफ मॅझेनी आणि 1857चे स्वातंत्र्य समर अशी सुंदर पुस्तकही दिली. बॉम्बच्या पुस्तिकांच्या पासून प्रत्यक्ष पिस्तूल आणि काही काडतुसं हेही महाराष्ट्रापर्यंत पोचली. इतकंच नव्हे तर जागतिक समाजवादी संमेलनामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा ठराव मांडून 50 सहस्र समाजवादी लोकांचं समर्थन युरोपच्या भूमीवर उभं करून दाखवलं. 1857चे स्वातंत्र्य समर भारतात कोणी छापायला तयार होईना. इंग्लंडमध्ये तर शक्यच नव्हतं, तर आपल्या मित्राची ओळख काढून ते अमेरिकेतनं छापून आणलं आणि पुन्हा विश्वभर वितरित करून दाखवलं. ही आंतरराष्ट्रीय संपूर्ण कीर्त असलेले सावरकर. काल आपण इतक्यापर्यंत आलो की बॅरिस्टरीची परीक्षा त्यांनी दिली, त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाले, पण त्यांना पदवी द्यायची का नाही याच्यासाठी एक चौकशी आयोग बसवण्यात आला. ज्या आयोगाने सांगितलं, तुम्ही ही देशभक्तीची कामं सोडून इंग्रजाशी एकनिष्ठ राहण्याची जर शपथ देत असाल तर पदवी देता येईल, अन्यथा तुम्ही भारतात पाठवलेल्या शस्त्रानं अनंत कान्हेरे नावाच्या एका युवकानं नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला आहे. अनंत कान्हेरे सापडला आहेच, पण त्याबरोबर पिस्तूलही सापडलं आहे. त्या पिस्तुलावर इंग्लंडचा छाप आहे. तुमच्या दुर्दैवाने ज्यांनी ही पिस्तुलं आणली तो माफीचा साक्षीदार झाला आहे, त्यामुळे ती तुम्ही पाठवली याचा साक्षीदार उपलब्ध आहे. हे उद्योग केल्याबद्दल अनंत कान्हेरे, देशपांडे, कर्वे तिघांना फाशी देण्यात आलाय आणि यांना शस्त्र पुरवणारे तुम्ही, म्हणजे जवळजवळ तुमचा रस्ता त्याच दिशेनं चाललाय. 2 पर्याय, फाशी जाता का राजनिष्ठेची शपथ घेऊन श्रीमंत होता. आणि वयाच्या 28व्या वर्षी एक युवकाने ठरवलं, फाशी गेलो चालेल, पण माझ्या देशाशी बेईमानी करून मला श्रीमंत नाही व्हायचं, म्हणजे नाही व्हायचं. देशाशी बेईमानी करून मला नाही श्रीमंत व्हायचं. गुण सुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे. जर उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा. कशाला शिकलो मी विद्या मिळवली, कारण त्याचा सुगंध भारताला मिळाला पाहिजे. तुमच्याशी एकनिष्ठ राहिलो म्हणजे माझी बुद्धी मला तुम्हाला विकावी लागेल, नाही जमायचं. म्हणून सावरकरांना मार्च महिन्यामध्ये अटक झाली 1910. तिथे ठरवलं की याचा खटला भारतात करायचा, लंडनमध्ये नको, पण लंडनमध्ये खटला केला तर हा जे बोलेल ते वृत्तपत्रात छापून येईल, पुन्हा इंग्रजाची मानहानी होईल, यांची महती मोठी होईल. आणि हिंदुस्थानात पाठवायचं ठरलं म्हटल्यावर काल मी भेटही सांगितली त्यांच्या मित्राची. अय्यर नावाचा मित्र भेटायला आला. काय करूया सावरकर? ते म्हणले, ह्यांनी जर परवानगी दिली तर आपण मार्सेलिसला भेटू. यातला निरोप मार्सेलिसला भेटू इतकाच होता. अय्यर त्वरित फ्रान्समध्ये पोचला आणि त्यांनी मॅडम कामा, सरदार सिंग राणा या सगळ्यांना कल्पना दिली. इंग्रजाच्या जहाजाचं नाव आहे मोरिया. काय योगायोग होता, जहाजाचं नाव मोरिया आणि वर बसणारा विनायक मोरया. म्हणजे ही मोरिया ना हा मोरया, गणपती बाप्पा मोरया, विनायकच नाव. पण जेव्हा त्यांना बोटीवर चढवलं तेव्हा त्यांच्या हातापायात बेड्या नाही आहेत. ते आरोपी संशयित म्हणून नेले जात आहेत. खटला संपला की ते गुन्हेगार होणार आहेत. त्यामुळे आत्ता हातापायी बेडी नाही, ते सामान्यासारखेच वेश करू शकतात, हिंडू फिरू शकतात, पण त्यांच्यावर लक्ष ठेवायला 5 पोलीस सतत त्यांच्या शेजारी असतील. जेवतानाही आणि आंघोळ करतानाही. फक्त हे 5 पोलीस आपल्या शेजारी नाहीत अशी एकच जागा आहे, शौचालय. अन्यथा हे 5 पोलीस सातत्याने दृष्टी ठेवून असणार आहेत. 1 जुलै 1910
लंडनवरनं चलान सुटलं. सावरकरांच्या डोक्यात विचार एकच चालू, मार्सेलिसचं बंदर आसपास दिसलं. मनातला एक गैरसमज काढून टाका. समुद्रात उडी मारायची, समुद्र पोहायचा म्हणजे अलीकडचे जे ऑलिम्पिकचे वीर खाडी वगैरे पोहतात एवढं काही पोहायचा हा विषय नाही आहे. कोणत्याही देशाच्या मूळ धक्क्यापासून मोठी जहाजं साधारण जितक्या अंतरावर असतात किंवा तिथून ती पासआउट होऊ शकतात तेवढंच अंतर फ्रान्समध्ये त्यांच्यामध्ये असणार आहे. किंबहुना एवढंच अंतर खरं जायचं होतं, पण सावरकरांचं दुर्दैव असं की त्या जहाजात बिघाड झाला आणि त्याच्या दुरुस्तीसाठी ते जहाज फ्रान्सच्या किनाऱ्याच्या आणखीन जवळ नांगरलं गेलं. आता उडी मारणं आणखीन धोक्याचं होतं. म्हणजे जहाजाचा शेवटचा कप्पा आणि धक्क्याची भिंत यात केवळ 5 फुटाचं अंतर आहे. आता मी जर जहाजातनं जोरात उडी मारली तर भिंतीवर आपटून कपाळ मोक्ष. पर समजा डोकं खाली करून पाण्याकडं उडी मारली तर इथे नक्की किनाऱ्यालगत पाणी कसं आहे मला माहीत नाही. आपण अनेक वेळा समुद्रावर गेला असाल, आपण समजू शकता. धक्क्याची जी भिंत असते, धक्का म्हणजे जिथे जहाजे पार्किंग केली जातात त्याला धक्का असे म्हणतात. किनाऱ्याला साधी वाळू असते, पण जिथे जहाज येऊन उभं राहणारे, माल काढला जाणारे, भरला जाणारे अशा ठिकाणी मोठा प्लॅटफॉर्म केला जातो. त्या धक्क्याची भिंत जी आहे, या धक्क्याच्या भिंतीच्या शेजारी एखाद्या वेळेला दिसतंय पाणी, पण तुम्ही त्याच्यावर पाय ठेवा, खाली खडक असू शकतो, खाली दगड असू शकतात. मी जर एवढ्या उंचीवरनं सरळ डोकं खाली घेऊन उडी मारली तर तुमची वर उंची जेवढी असते त्याच्या निम्मी उंची तुम्ही पाण्याखाली जाता पहिल्यांदा. तिथंही कपाळ मोक्ष आहे. जोरात उडी पडली तर त्या भिंतीवर कपाळ मोक्ष, जर खाली उतरल्यावर खडक लागला तर इथे कपाळ मोक्ष. पुन्हा तिसरा त्रास असा आहे, जिथून बाहेर देह काढायचा आहे ते पोर्ट होल आहे. अनेकांना असं वाटतं की जिथून विष्ठा जाते त्याला पोर्ट होल म्हणतात. त्या होलमधनं पायही जात नाही. तर त्याला नाही, मुळात आपण ज्याला धक्का म्हणतो, विमानं पार्क केली जातात त्याला एअरपोर्ट म्हणतात. तसं जहाजं जिथे नांगरली जातात त्यालाही पोर्ट म्हणतात. त्या पोर्टला जहाज धरून राहावं म्हणून अनेक अशा खिडक्यांमधनं दोर ओवायचे असतात आणि ते दोर त्या धक्क्याच्या खुंट्याला बांधायचे असतात. ते ज्या ज्या खिडक्यातनं ओले जातात त्यांना पोर्ट होल्स असं म्हणतात. फक्त चित्रपटामध्ये एक थोडंसं वैगुण्य असं आलं आहे की त्या शौचकूपाच्या कठड्यावर उभं राहून सावरकरांनी ते पोर्ट होल म्हणजे ती जी खिडकी होती ती उघडली आणि समोरचा समुद्र पाहिला. अशा तऱ्हेचं त्याच्यामध्ये दृश्य चित्रित केलं आहे. फार काही चूक नाही आहे, पण असं सहज उभं राहून खिडकी उघडून बघता येईल असं पोर्ट होल नव्हे. शौचकूपापासून पोर्ट होल असं आहे जे उडी मारून पकडावं लागेल. गॅलरीतनं बघता येईल इतकं ते सोपं नाही नाटक. म्हणजे जिम्नॅशिझम आलंच पाहिजे, डबल बार, सिंगल बार. पण ते उडी मारून पकडायचं आणि हाताच्या ताकदीवर सगळा देह वर घ्यायचा. पुन्हा ते गोल जो आहे तो आपल्या देहापेक्षा खूप कमी आहे. एक खांदा बाहेर काढून शरीराचं आकुंचन प्रसरण करत तुम्हाला बाहेर पडायचं आहे, ज्याच्यामध्ये अंगाची सगळी सालडी ओरबाडून निघणार. आणि सगळी सालडी ओरबाडल्यावर उडी मारायची आहे खारट पाण्यात. आपल्या जखमेला थोडं मीठ लावून बघा ना, थोडंसं आनंद. अख्ख्या अंगाला इतका सोलवटलेला असताना खाऱ्या पाण्यात जायचं, यातला काही विचार न करता आमचे शहाणे विचारतात, किती फूट पोहले सावरकर? असं वाटतं याची एकदा फूट बघावेत किती आहेत अंगाची. अरे किती फूट, ह्याला काय अर्थ आहे? जिथे मृत्यू निश्चित आहे तिथं उडी मारून दाखवणं. ते पुढं पोहले नसते आणि तिथंच मृत्यू झाला असता तरी त्या उडीची किंमत तीच आहे.
एकही हात पुढे मारला नाही तरी ती किंमत हेकन मृत्यूत दिसत असताना उडी मारायची होती. याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय कायदा असा होता, जर सावरकर फ्रान्समध्ये आले, कबड्डीचा हा नियम आहे, मागे जरी 10 खेळाडूने तुम्हाला धरला असलं, तुमचा हात जर मधल्या रेषेला लागला तर तुम्ही जिंकलात आणि बाकी सगळे आऊट, काय तर तुम्ही तिथे आलात. तसं मागे कितीही पोलीस असोत, कितीही सैनिक असोत, तुम्ही जर दुसऱ्या देशाच्या सीमेला हात लावला किंवा त्याच्यात प्रवेश केला की तुमच्यावर मालकी त्या देशाची सुरू होते. आता दुसरा देश तुम्हाला पकडून नेऊ शकत नाही. फ्रान्समध्ये मला जर आज जाता आलं, फ्रान्सला स्पर्श जरी करता आला तरी आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे मी फ्रान्सचा होऊन जाईन, मग इंग्लंड मला काही करू शकत नाही. आणि चौथा उद्देश, इंग्लंड सारखं जे गर्व करतं, आमच्या तब्येतून कोणीही कधीही सुटू शकत नाही, कशाला बडबडतो. याच इंग्रजाच्या एडनमधनं वासुदेव बळवंत फडके तुरुंगाचं दार घेऊन पडून गेले होते. नुसतं पळणं सोडून द्या, तुरुंगाचं दार उचकटून घेऊन गेले होते. नाकाच्या शेंडावर करायच्या आणि कोणी पळू शकत नाही. ठीक आहे, दुर्दैवाने वासुदेव बळवंत फडक्यांचा तो पराक्रम भारताच्याच लोकांपुरता सीमित राहिला, जगात नाही कळला. पण सगळ्या जगात जर या रावणाचं नाक कापायचं असेल आणि हा फार शक्तिवान आहे अशी जर लोकांची कल्पना झाली आहे, ती बदलायची असेल तर त्यांच्या डोळ्यात देखत मी फ्रान्सला हात लावतो का नाही ही गंमत दाखवू. मात्र आणखीन एक भीती, आपण समजा उडीत यशस्वी झालो, पोहायला लागलो, तर आपण पोहत असताना मागचे 5 जे पोलीस आहेत काय करतील अशी आपली कल्पना आहे. बकाप बकाप, काय स्विमिंग आहे सावरकर तुमची, हुर्या. यातलं काहीतरी प्रोत्साहन द्यावं माणसानं. मागणं बंदुका धडाधड सुटणार आहेत, गोळ्या घालणार आहेत लोक. यातली एक गोळी जरी पोहताना पायाच्या पिंडीत घुसली, तुम्ही पोहू नाही शकत पुढे. या सगळ्या भीतीला डोक्यात घेऊन सुद्धा 8 जुलै 1910 पहाटेची वेळ, जहाज नांगरलं गेलंय फ्रान्सच्या किनाऱ्याच्या अगदी शेजारी मार्सेलिसच्या बंदराला चिकटून. पहाटे आता कुठे सूर्योदय होतोय अशी अवस्था. खरंच जहाज 2 दिवस तिथंच नांगरलेलं होतं. वाईट असं वाटतं की या 2-3 दिवसामध्ये केव्हाही सावरकर येऊ शकतात म्हटल्यावर गाडी खरं 2 दिवस तिथे थांबवायला हवी होती. तर ते आल्यानंतर 10 मिनिटं म्हणजे खूपच मोठा प्रमाद होता तो. जेव्हापासून जहाज तिथे तेव्हापासूनच गाडी खरी तयार ठेवायला हवी. काय दैव नाही जमलं. पहाटे 5:15ची वेळ, त्या 5 पोलिसांना टॉयलेट. तेव्हा त्यांच्या अंगावर नाईट गाऊन होता आणि पायजमा होता साधा. 2 पोलीस जागेवर राहिले, 3 पोलीस बरोबर आले. पोलिसांनी शौचकूपाचा दरवाजा उघडून दिला, ते आत गेले. त्या शौचकूपाला दाराला मोठी काच असते ज्याच्यातून बाहेरचा पोलीस आतल्याला पाहू शकतो. ते दार पूर्ण बंद नसतं, त्या दाराच्या वरती एक मोठी फट असते 1 फुटाची. एक पोलीस दाराबाहेर थांबतो, एक पोलीस पायऱ्या चढून थोडा वर थांबतो, ज्याच्यातून त्या फटीतून त्याला तो दिसत असतो, त्याचे पाय दिसतात. तिसरा, या सगळ्यांच्या मधला दुवा शिल्लक आहे. सावरकरांनी शौचकूपामध्ये प्रवेश केला, दार लावलं, अंगावरचा गाऊन होता तो त्या काचेवर टाकून दिला. आता बाहेरच्या माणसाला आतलं दिसू शकत नाही. स्लीपर होत्या पायात, त्या शौचकूपाच्या कठड्यावर ठेवल्या. थोडा झोपेचा असर असल्यामुळे का होईना त्या पोलिसाला स्लीपर आहेत म्हणजे हा इथे आहे असा भास झाला. स्लीपरमध्ये पाय आहेत का नाही हे बघण्याच्या नादी तो लागला नाही. नुसत्या स्लीपर असणं आणि पाय त्याच्यात असणं यात फार फरक असतो. तो शांत राहिला. आणि आता मात्र सावरकरांची उडी मारून पकडलंय त्याला. सगळं शरीर वरती घेतलं, ती काच जी होती ती उघडली.
समुद्राचं निळशार पाणी दिसलं, पण त्यांची उंची एवढी जबरदस्त होती की आत्ताच्या इमारतीच्या पद्धतीप्रमाणे ह्या इमारतीची उंची तुम्हाला मोजता येईल. याच्या गच्चीवरनं पाण्यात उडी मारायची. आपण बसलो इथं पाणी आहे, इतक्या उंचावरनं पाण्यामध्ये आत जायचं आहे. एक हात बाहेर काढून छातीपर्यंत कसे बसे बाहेर आले. तोवर पोलिसाला कळलं कुछ हो रहा है, कुछ गडबड आहे. त्यांनी ओरडायला सुरुवात केली. एखाद्या माणसाचं धैर्य तो ओरडारडा ऐकूनही थांबलं असतं. मागं ओरडारडा चालू होता. त्यांनी उरलेल्या 2 पोलिसांना बोलवून घेतलं. पोलीस आल्याबरोबर त्यांनी दार दंडन दंडन मारायला सुरुवात केली. तात्या फक्त कमरेपर्यंत बाहेर आले होते, अजून पाय आतच आहेत. क्या हो रहा है, दरवाजा खोल, दरवाजा खोल. ऐकत नाही म्हटल्यानंतर बंदुकीचा दस्ता काचेवर बसला. दाराची काच फोडली गेली. त्या काचेतून पोलिसांनी पाहिलं, हा माणूस खिडकीतनं बाहेर जातोय. काचेतनं हात घालून खिडकी काढली. दरवाजा उघडला गेला. पिस्तूल रोखलं इन्स्पेक्टरने. स्टॉप हिअर, स्टॉप हिअर. एक पाय तोपर्यंत बाहेर आलाय फक्त, एक पाय तोपर्यंत बाहेर आलाय फक्त. त्या पोलिसाला इतकं नैराश्य होतं, तो हवालदिल झाला होता. याचं कारण पिस्तूल रोखून तो दम देऊ शकत होता, पण त्याची असहाय्यता अशी होती, जिथून ते पळाले तिथून जाऊन तो पाठलाग करू शकत नव्हता. तेव्हा ते बघून असा दिग्मळ, स्टॉप स्टॉप यार. आणि पिस्तुलाचा चाप ओढला गेला. तेवढा दुसरा पाय बाहेर आला. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय म्हणून जी पाण्यामध्ये उडी बसली. सावरकरांचा पाण्यात पडल्याचा धप्प आवाज आणि खिडकीवर बसलेल्या गोळीचा आवाज ही एक होते. काय क्षणाची उडी बसली असेल एका अपरिचित असलेल्या सागर तटावर. सगळं अंग सोलवटलेलं असताना खाऱ्या पाण्यामध्ये उडी मारून तिथे पोहणं ही शतकातून कधीतरी घडणारी एक अलौकिक पराक्रमाची कृती होती. सगळ्या जगाच्या वृत्तपत्रांनी त्यांना गौरवलं. मराठी कवी मनमोहन थांबतील का? ते लिहिले, अरे ती अशी उडी बघताना, ती अशी उडी बघताना कर्तव्य मृत्यू विस्मरला. अरे अशा माणसाला मारून टाकायचं होतं, हे मृत्यूच विसरला. तो चाट पडला. अशी उडी मारतात. ही उडी अशी बघताना कर्तव्य मृत्यू विस्मरला. बुरुजावर फडफडलेला झाशीचा घोडा हसला. वासुदेव बळवंतांच्या कंठात हर्ष गदगदला. दामोदर डोले वरला. मदनलाला गाली खुलला. कान्हेरे खुदकन हसला. क्रांतीच्या केतूवरला अस्मान कडाडून गेला. कवी लिहितात, विश्वात फक्त आहेत विख्यात बहादूर 2, जे गेले आईसाठी सागरास ओलांडून. त्या हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान. हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान. साप 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 हात मारत सावरकर जे त्या धक्क्याकडे सुटले. त्याने स्वतःच नंतर चरित्रात सांगितलंय, मी 10 मिनिटं सुद्धा फार पोहलेलो नाही तिथे, पण ती जी काही 2 मिनिटं असतील 3 मिनिटं असतील ती किती भयानक होती. ते फ्रान्सच्या किनाऱ्याला लागेपर्यंत हे बाकीचे पोलीस, ज्याला छोट्या होड्या म्हणतात, त्या छोट्या होडीत उतरले. ते वल्ली मारत यांच्या मागे येत आहेत आणि हे हाताचे पटके मारत पुढे जात आहेत. काय मनामध्ये भावना असेल तात्या, अरे मेलास तरी शरीर मरणार आहे, आत्मा नाही मरायचा आपला. आणि जर असं शरीर मेलच तर लगेच परत पुढच्या वर्षापर्यंत जन्माला येऊन हे कार्य पुढे चालवता येणार आहे. का घाबरतोस? नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः. गीता केलीस ना पाठ? वागून दाखव. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला. मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. अरे मला मारणारा जन्माला नाही आला अजून. या उडी नंतर पोहणारा सावरकर मनामध्ये म्हणतोय, अनादि मी अनंत मी
अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला, अनादिमी अनंतमी. शब्द पहा. अट्टहास करीत जई धर्मधारणी, मृत्यूशीच गाठ घालू मी घुसेरणी, अग्नि जाळी मजसी ना खडग छेदतो, भिवुनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो, भिवुनी मला भ्याड मृत्यू. अरे जो मृत्यू मला घाबरतो त्या मृत्यूची भीती मला इंग्रज दाखवतो. भिवुनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो, खुळारिपू तया स्वये, खुळारिपू तया स्वये, मृत्यूच्याच भीतीने भिवू मजसिये, भिवू मजसिये, भिवू मजसिये. अनादिमी अनंतमी, अनादिमी अनंतमी. काय करशील इंग्रजा, किती छळशील, किती. लोटी हिंस्र सिंहांच्या पंजरी मला, लोटी हिंस्र सिंहांच्या पंजरी मला, नम्रदास समचाटील तो पदांगुला, नम्रदास समचाटील तो पदांगुला, कल्लोळी ज्वालांच्या फेकशी जरी, हटुनी भवती रचिल शीत सुप्रभावली, आळ तुझ्या तोफाना क्रूर सैन्यते, मंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते, हला हला त्रिनेत्र तो, हला हला त्रिनेत्र तो, मी तुम्हासी तैसाची गिळून जिरवितो, गिळून जिरवितो, गिळून जिरवितो. अनादिमी अनंतमी, अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला, अनादिमी अनंतमी, अनादिमी अनंतमी, अनादिमी अनंतमी, अनादिमी अनंतमी, अनादिमी. भारत माता की. अरे फ्रान्सच्या भूमीला हात लागला मात्र त्या थक्क्यावरनं आज जे पळत सुटले, पळत सुटले. गाडी कुठे आहे, गाडी कुठे आहे. असेच पुढे पळत असताना तिथे फ्रेंच पोलीस उभा दिसला. त्याला समोर जाऊन ते म्हटले, मी इथं उगा चालू आहे, मला अटक कर, अरेस्ट मी. त्याला इंग्लिश कळेना. सावरकर म्हणाले, आतापर्यंत पोलिसाच्या माध्यमातून माणसं सुटतात, या पोलिसामुळं अडकलो. हा जर पोलीस दिसला नसता तर एखाद्या वेळी पुढे पळत राहिलो असतो, कुठल्या तरी घराचा आश्रय घेतला असता, इंग्रजाला चकमा देता आला असता. मला वाटलं पोलीस माझी साथ करेल. अरेस्ट मी फ्रान्सवर न विचारता आलोय, मला कैद कर. त्याला इंग्लिश कळेना, तो फ्रेंच होता. तोपर्यंत इंग्लिश पोलीस येऊन पोचले. चौघाने सावरकरला धरला, पाचव्याने फ्रान्सच्या पोलीसला धरला. त्याला बाकी कुठली भाषा जरी कळली नाही तरी मूठभर पैसे त्याच्या हातावर टेकवले गेले. प्रकरण तिथेच मिटलं, त्याच्या दृष्टीनं मिटलं. पण अक्षरशः पाठीवर दंडुके मारत मारत आता मात्र हातकडीमध्ये हात अडकवून सावरकरांना परत त्या बोटीत आणलं. त्या छोट्याशा बोटीतनं पुन्हा मोरिया नावाच्या महाजहाजावर ते उभे राहिले. आणि असं कसं काय झालं म्हणून मागे वळून पाहिलं, तो गाडी येऊन उभी होती. 5 मिनिटं उशीर केलात मूर्खानो. पण आपली नेहमीच सवय असते, चांगलं झालं तर माझ्यामुळं आणि वाईट झालं तर दुसऱ्यामुळं. पण सावरकरांनी मनाची समजूत इतकी सुंदर घातली, जर चांगलं माझ्यामुळे होणार असेल तर माझ्या भाग्यात नव्हतं म्हणून ते नाही झालं. तुमचा दोष नाही बाबांनो, तुमचा दोष नाही. अरे मी जेव्हा नाशिकला होतो तेव्हा त्या गोदावरीच्या तीरावर वेदांचे मंत्रघोष चालू असताना, मंत्रोच्चार ऐकताना तीर्थ स्नान कसं करावं याचा अनुभव घेतला.
लंडनमध्ये असताना इंग्लिश लोकांप्रमाणे टर्किश टॉवेल घेऊन टबात बसून आंघोळ कशी करावी तसा टर्किश बाथ तोही घेतला. आता भगवंताची इच्छा असेल की अंदमानसारख्या तुरुंगात जाऊन अंदमानिश बाथ कशी असतात तेही मला दिसावं अशी त्याची इच्छा असेल म्हणून परत पकडला गेलो. तुमचा दोष नाही माझ्या मित्रांनो. एवढं मोठं मन करायला अवघड असतं हो. जहाज भारतामध्ये आलं. भारतामध्ये उतरवल्यानंतर पुढे जवळजवळ 4 महिने खटल्याचा काथ्याकूट चालला होता.